पोस्टर बॉयजची आज फायनली आपण सक्सेस पार्टी अटेंड करतोय. समीर सर आणि श्रेयस सरांना आपण भेटत आलोय. आज स्क्रीनवरती म्हणजे नवीन चेहरा नाही पण स्क्रीनवर पहिल्यांदा आली आहे दीप्ती. तुझं प्रोडक्शन आहे आणि तू सादर केलंस कसं, आणि आज सक्सेस पार्टी आहे, काय एकंदर फिलिंग? खूप छान वाटतंय आणि हा दिवस बघायला मिळाला. सो वी रिली थँकफुल टू गॉड फॉर दॅट अँड ऑफकोर्स ऑडियन्स की त्यांच्यामुळे हा दिवस आम्हाला आज बघायला मिळाला आहे. थँक्यू सो मच. नक्कीच. श्रेयस आणि सर दोघंही म्हणजे आम्ही चित्रपट पाहायला गेलेलो, अगदी छान इंटरॅक्शन वगैरे झालं. खूप सरप्रायझिंग एलिमेंट्स होते चित्रपटात जे आम्हाला खूप आवडले, ज्यामुळे लोक परत जाऊन हा चित्रपट पाहत होते. तर हे कुठे हिट झालेलं का? म्हणजे आम्ही हा ट्रेलर इथे दाखवतोय पण नक्कीच काहीतरी वेगळं असणार आणि तुम्हाला सरप्रायझिंग मिळणार आहे. नाही असं हिट नव्हतं, पण आम्ही जेव्हा बसलो होतो आणि आता ट्रेलर काय करायचं, कसं करायचं, ट्रेलरची काय कॉन्सेप्ट असली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह करत असताना दरवेळेस नवीन मुद्दे यायचे. आणि मग बऱ्याचदा आमच्यासमोर रेस्ट्रिक्शन्स अशी होती की आपल्या फिल्मचा काय सस्पेन्स एलिमेंट बाहेर नाही गेला पाहिजे, प्लस ती फिल्म कॉमेडी आहे हे तर कळलं पाहिजे. मग आमची फिल्म कॉमेडी म्हणजे नुसतेच विनोदाला विनोद जोडून नव्हते, ते एका सिच्युएशन नंतर घडत जाणारी सगळी कॉमेडी होती. सो विथ रेफरन्स टू दॅट ते करायचं होतं. सो ते करत असताना मग आयडिया सगळ्यांच्याच कल्पनेतनं निघाल्या आणि तसं आम्ही हे केलं ट्रेलर. पोस्टर बॉयजचे चित्रपट पाहिल्यानंतर सर्वात जास्त ज्या रिॲक्शन्स येत गेल्या त्या सोशल मीडियावर होत्या, ट्विटर म्हणा किंवा फेसबुक म्हणा, प्रत्येकाने. तर हा रिस्पॉन्स तुम्हाला एकंदर कसा वाटला? हा नवा नाही आहे पण हा सुरू झाला आहे, हे पाहून कसं वाटलं? नाही, आज इनफॅक्ट आगीपेक्षा जास्त झपाट्याने सोशल नेटवर्किंगवर रिॲक्शन्स स्प्रेड होतात आणि सगळ्यात जास्त काळजी त्याचीच असते की जर का लोकांना फिल्म नाही आवडली तर अगदी एका मिनटात सगळ्यांना कळतं आणि जर त्यांना आवडली तर ते अर्ध्या मिनटात इनफॅक्ट सगळ्यांना कळतं. त्यामुळे तो सपोर्ट खूप मोठा होता आणि आय थिंक आम्ही आमचं काम केल्यानंतर जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा लोकांनीच त्या फिल्मला इतकं उचलून धरलं की त्याच्यानंतर खरं तर आम्हाला 2 मिनटं वी वर स्टंट की खरंच आवडते लोकांना की काय होतंय. पण इतक्या पॉझिटिव्ह रिॲक्शन, हे खरं आहे ना, काय बोलतो ते खरं. कारण युजली फिल्मचं असं होतं मिक्स्ड रिॲक्शन असतात. काही म्हणतात अरे खूप छान आहे, काही म्हणतात आहे बकवास आहे वगैरे. असं न होता सुपर्ब आहे यार, म्हणजे सॉलिड एंटरटेनमेंट आहे, काय सब्जेक्ट आहे, काय डायलॉग्स आहे, काय ॲक्टिंग वगैरे. सो आम्हाला असं ना 2 मिनटं असं वाटतं बाबा चिमटा काढून बघ, मी खरं स्वप्न बघतोय. कारण हे ॲक्च्युली प्रकार आय थिंक आपण पुण्याच्या इव्हेंटला जेव्हा चाललो होतो आणि पुण्याच्या दिवशी रिलीज होता आपला राईट 1 तारखेला आणि आम्ही चाललो होतो इव्हेंटसाठी आणि मला फोनवरती मेसेज आला की ठाणा सोल्ड आउट आणि संध्याकाळचे शोज सोल्ड आउट झाले, हाऊसफुल व्हायला लागले. आपण 31 तारखेला होतो पुढे. आम्हाला खरंच विश्वास असे ना, पण आय थिंक लोकांनी खूप म्हणजे उचलून धरली फिल्म आणि इट फॉर एनी फिल्म मेकर, एनी डिरेक्टर, एनी प्रोड्युसर, एनी ॲक्टर, इट इज अ ड्रीम कम ट्रू. अशा पद्धतीच्या रिॲक्शन फिल्मला मिळणं इज अ ड्रीम कम ट्रू. जसं श्रेयस म्हणाला ना की समीक्षक असू देत, प्रेक्षक असू देत, इंडस्ट्रीतली माणसं असू देत, प्रत्येकजण एकमुखानं सांगतो की ही फिल्म किती इंटरेस्टिंग आणि किती मस्त आहे आणि ही प्रत्येकाने कशी बघितली पाहिजे. सो मला वाटतं ते आम्हाला म्हणजे आम्ही पण बसून कधी कधी गप्पा मारतो तेव्हा असं असतं की खरंच आपण असं काहीतरी बनवलं काय, म्हणजे काय झालंय काय. मला वाटतं काही गोष्टी घडून येतात. जसं म्हणजे मला इक्बालच्या वेळेला असा एक्सपिरियन्स झाला होता आणि त्याच्यानंतर आज पोस्टर बॉयजच्या वेळेला की काही गोष्टी जमून येतात, घडून येतात आणि त्या फिल्मनी तिचं जे काय आहे ते केलेलं आहे. जसं तू इक्बालचं सांगितलं किंवा आता जे आपण मराठी चित्रपट रेंजमध्ये पाहतोय, जितके ते हिट होत आहेत त्याच्या मागे दुप्पट तिप्पट असं खूप सारं प्रमोशन आहे. म्हणजे कुठचंही म्हणा, पण ही एक चित्रपट असा होता की ही माउथ पब्लिसिटीने हा चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोचला अँड इट्स अबाउट क्वालिटी कंटेंट आहे म्हणून बघा जायला. हा जो एक्सपिरियन्स होता तर ऑडियन्सवरचा तुमचा विश्वास कसा वाढला? या नाही, ऑडियन्सवरचा विश्वास असा वाढला की आम्ही जेव्हा पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून ऑडियन्सबरोबर फिल्म बघितली, म्हणजे आम्ही बघत होतो सगळ्या प्रोसेसमध्ये, आम्ही फिल्म बघत होतो आणि एका एक्सटेंटनंतर आपण बोथट होतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे नंतर आम्ही एकमेकांकडे बघायचो, हे खरंच हसू येईल. म्हणजे समजा दीप्ती कधीतरी आली आणि दीप्ती हसली तर आम्ही तिच्याकडे बघायचो, हे आपल्यासाठी हसते बहुतेक का, खरं म्हणजे काय, इतकं आम्हाला ते असं झालं होतं. आणि जेव्हा आम्ही सगळ्या ऑडियन्सबरोबर बसून फिल्म बघितली
तेव्हा आम्हाला वाटलं की अरे हे काहीतरी अमेझिंग आहे. म्हणजे थिएटरला जसा रिस्पॉन्स असतो ना, लाईव्ह रिस्पॉन्स जसा असतो वाक्याला, तसा तो रिस्पॉन्स होता. आणि आम्ही म्हणलं यार हे जमलंय आपल्या म्हणजे. आणि मला वाटतं ऑडियन्सवर विश्वास हा नेहमीच होता. आणि म्हणजे कधी कधी आपण भाऊक होऊन इमोशनल म्हणतो की हे काय यार फिल्म चालली नाही वगैरे, तर आपण म्हणतो समीक्षकांना कळली नाही, ऑडियन्सला कळली नाही वगैरे. तसं काही नसतं. आय थिंक ते ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं की काहीतरी चुकलं आहे आपलं आणि ऑडियन्सने ते बघून सांगितलं नाही हे चूक आहे, हे नाही चालणार. तसंच मला वाटतं त्यांना जेव्हा ते आवडतं तेव्हा ते त्याच उत्साहाने भरभरून, त्याच प्रेमाने ते बाकीच्यांना पण सांगतात की बस ये फिल्म जाके देखना, तेरे को चाहिए तर मी वापस आता. म्हणजे माझा ट्रेनर दिवसातनं 2दा गेला बघायला, मग तो 2 दिवसांनी परत गेला. सो असं खूप लोकांनी परत जाऊन, आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या मित्रांचं आणि ऑडियन्समधनं काही लोकांचं की भाई पार्टी तो बनती अभी पार्टीची आहे. सो आय थिंक इट इज अ सेलिब्रेशन ऑफ दॅट मोमेंट की त्यांच्यामुळे आज आम्ही हा जो क्षण अनुभवतो आहे ते सेलिब्रेशन कुठेतरी मला व्हॅलिड वाटतं की ॲब्सोल्युटली करावं. या चित्रपटाला खूप चांगला असा बॉलिवूडकडूनही रिस्पॉन्स आला. अनेकांनी हा चित्रपट अप्रिशिएट केला आणि त्याच्यामध्येच आम्ही कुठेतरी ऐकलं की बॉलिवूडमध्ये रिमेक व्हावा अशी श्रेयस तुझी इच्छा आहे, तर काय? हां, म्हणजे खरं सांगायचं तर जेव्हा पहिला प्रेस शो झाला त्याच्यामधनं मला जे काही 8 फोन आले त्यातनं 6 जणांचं असं म्हणणं होतं की हिंदीत करा, हिंदीत. तेव्हा मी जरा लाईटली घेतलं. ते म्हटलं ठीक आहे बाबा, प्रेमापोटी सांगतायत. पण मग ऑडियन्स बघायला लागले, मित्र बघायला लागले आणि सगळ्यांचं असं म्हणणं हिंदी कर, हिंदी सॉलिड सब्जेक्ट आहे, हिंदीत पण जाईल. सो मग मी जरा सिरियसली त्या गोष्टीचा विचार करायला लागलो की जर एवढ्या जणांना वाटतं आहे तर मग त्यात काहीतरी तथ्य आहे आणि आपण विचार करावा. सो वी स्टार्टेड थिंकिंग अबाउट इट अँड देन द टीम सॅट अँड वी डिसाईड की चालेल करूया. पण अर्थात इतक्यात नाही, अजून आम्ही ते स्क्रिप्टवर काम करू, कारण हिंदीसाठी थोडं इन टर्म्स ऑफ स्क्रीन प्ले काही गोष्टी कदाचित चेंज करायला लागते. सो त्याचा विचार करू, स्क्रिप्ट फायनल करू आणि मग आम्ही प्रॉपर अनाऊन्समेंट. याला जितक्या तयारीनी वी टूक अ लॉट ऑफ टाईम. आम्ही लास्ट जुलैला टेक्निकली सगळं सुरू केलं होतं. म्हणजे समीरनी स्टोरी सांगितली अँड वी लॉक एव्हरीथिंग लास्ट जुलै. सो आणि आज 1 वर्षानंतर म्हणजे इट्स सो या वी वूड टेक ॲज मच टाईम. एक डिरेक्टर म्हणून मला असं, म्हणजे तुम्ही डिरेक्टर म्हणून मला असा प्रश्न पडला की स्क्रीन प्ले चेंज करताना तो मला असं मनापासून वाटतं की त्याचं बॉलिवूडायझेशन नाही झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नाही, पण जसं हा म्हणाला तसं की हा कसा आहे की मला वाटतं मराठी कल्चरमध्ये, म्हणजे मराठी संस्कृतीशी निगडीत आणि मराठी सगळी जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे मराठी आहेत ना. आता जेव्हा आपण ही हिंदीमध्ये घेऊन जाऊ तर मला वाटतं ते कल्चर त्याच्यामध्ये आलं पाहिजे ना. कारण म्हणजे आता जर का सपोज आपण गुजरातमध्ये बॉलिवूडायझेशन नाही होणार त्या, राजस्थानमध्ये बेस केलं. हां, एक्झॅक्टली. त्याचा फ्लेवर आणि त्याचा सोल तोच राहणार सोल. फक्त त्या आता यूपीमध्ये केलं तर तिथलं ती लँग्वेज आणि त्यांचं कल्चर आणि त्यातल्या गमती जमती त्या फक्त थोड्याशा ॲड होतील, कारण त्यांचे शब्द पण येतील ना. म्हणजे आता नसबंदीला नसबंदीच म्हणत असतील पण आणखीन काहीतरी वेगळ्या पद्धतीने तिथे असणार ते. एक्झॅक्टली. नेहाचा जो डायलॉग आहे तुम्ही की तुम्ही न विचारता बागायती शेतीचे प्लॉट कसे पाडले, त्यामध्ये थोडासा काहीतरी बदल. एक्झॅक्टली. तो जो बदल असेल तो त्यांच्या बोली भाषेतला असेल ते असणार. आणि प्रॉब्ली ॲड टू द फ्लेवर यू नो रादर दॅन टेकिंग इट अवे. ओके, जस्ट ही काळजी अशासाठी होतं की चित्रपट आवडला की तो छान राहावा असं नेहमी वाटत राहतं, म्हणून जस्ट तो कन्सर्न होता, तो क्लिअर केला. थँक्यू. सोल त्याचा कायम राहणार, त्याच्यामध्ये कुठेही काही कॉम्प्रोमाइज आम्ही पर्सनली कोणी होऊ देणार नाही. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द रिमेक अँड एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.